आज 10व्या अध्यायाचं मला वाचन करायचं आहे. 10व्या अध्याय आहे ना? हो ऐकू येत येतोय. आहे? हो येतोय येतोय. हा 10व्या अध्याय म्हणजे भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आहे, याचा मध्यंतर आहे. 9 पर्यंत पूर्वखंड आणि 10 पासून उत्तराखंड. तर 10व्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंना वंदन केलं आहे की गुरु ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. म्हणजे गुरु किती आवश्यक आहे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं, तेव्हा केवळ शुद्ध केवलत्व त्यांनी सांगितलंय की तू म्हणजे तूच, अन्य मला दुसरं काही दिसणार नाही, हे त्यांनी गुरुचं सांगितलेलं आहे. की आपणही गुरूंचा अनुभव होतो. एवढा मोठा गीता परिवार परमपूज्य महाराजांनी आपल्याला, व्यास महाराजांनी उपलब्ध करून दिली गीता. म्हणजे जरी ग्रंथसे होत तसे गुरु, मग का घेणे लागे अवतारू, याचा आपण सगळेजण गीता परिवारातील लोक अनुभव घेत आहोत की गुरु जीवनाला किती आवश्यक आहे, कसे मार्ग दाखवतात. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला तिथून गुरु परंपरा चालू झाली व्यासांपासून ते आजपर्यंत. गुरु शिवाय, मार्गदर्शनाशिवाय आपण एकही पान आपलं पुढे जाऊ शकत नाही. अभय दादा, रामदादा, सुचिताताई यांच्यापासून भरपूर शिकत आहोत की त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणायची, आम्हाला शिकवतात आहे ते की चुकलं काही झालं तरी आम्हाला ते त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि हे सुरू करते पुढचं की जे महाभारतात सांगितले आहे ते गीतेत आहे, आणि जे गीतेमध्ये आहे ते फक्त 9व्या अध्यायामध्ये आहे. सगळे गीतेचं सार हे 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे मी आता 10वा अध्याय सुरू करते. नमो विशद बोध विद्या विद्यार्विद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोणी एक तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला. अहो संसारूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे म्हणजे तुर्याचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्री गुरु, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो जगत खिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा. अहो सर्व जगाचे पालन करणारे, कल्याण रूप रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो चतुरचित्त कौरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसारस समुद्रा मन्मथ मन्मथा. शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभावाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो सुभाव भजन भाजना भवे भव कुंभ भंजना विश्वद्भव भुवना श्री गुरुराया. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे, अहो श्री गुरुनाथा, तुम्हास माझा नमस्कार असो. तुमचा अनुग्रह गणेशू, जे दे आपुलासे सौरसू, ते सारस्वती प्रवेशू बाळकाई अर्थो. तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. तुम्हास माझा नमस्कार असो. जी दैविकी उदार वाचा, जय उद्देशू दे नाभिकाराचा, तय नवरस सुधाब्धीचा भाव लाभे. आपण जे गुरुदेव त्याला आपली उदारवाणी जेव्हा भिवू नकोस असे वचन देतो, तेव्हा शांतादी नवरसरूपी दिवांचा ठाव लागतो, म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात. तुम्हास माझा नमस्कार असो. म्हणजे गुरु आपल्याला किती निर्भयत्व देतात, गुरु आपली भीती घालवतात आणि आपला आशावाद टिकून ठेवतात. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकेया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. महाराज आपले प्रेम हीच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर देखील वादविवाद करील. तुम्हास माझा नमस्कार असो. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्मकरू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेश हिंसी. हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपल्या वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल. तुम्हास माझा नमस्कार असो.
एवढे जे महिमेचे करणे, ते वाचा बळे वानू मी कवणे, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात, त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्यास लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे काय. तुम्हास माझा नमस्कार असो. केयुता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेने पाहुणेरू क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवास देऊ. कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावास पाहिजे. क्षीरसमुद्राला कशाने पाहुणचार करावा. त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे. चंदनाते कायसेने चर्चावे, अमृताते केऊ ते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केली. चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे, आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय. तैसे श्री गुरूंच्या महिमान आकळीते के असे साधन, हे जाणवणे निया नमन निवांत केले. त्याचप्रमाणे श्री गुरूंच्या मोठेपणाचे आकलन करणे साधन कोठे आहे, हे लक्षात घेऊन मी मुकाट्याने त्यांना नमस्कार केला. जरी प्रज्ञेचे अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेल, तर ते माझे करणे खऱ्या मोत्यांना चकाकी येण्याकरता अभ्रकाचे पूत देण्यासारखे होईल. का साडे पंधरा रजतमणी, तैशी स्तुतींची बोलणी, उगियाची माथा ठेवीचे चरणी हेची भले. 15.5 52 कशी सोन्याला प्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले. त्यामुळे कृष्णार्जुन समाधरूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग, तेथील मी वड झालो. मागा दूध ते म्हणतील यासाठी, अवघ्या क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली. ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविल्या देऊनी भातुके ध्रुव पदाचे. किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव, त्यास अढळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले. तैसे जे ब्रह्मविद्या राहो, सकळ शास्त्रांचा विसमता ठाव, ते भगवद्गीता ओविवे गावो ऐसे केले. त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे. ती भगवद्गीता मी प्राकृत ओळी छंदात गावी असे श्री गुरूंनी केले. जे बोलणियाचे राणी हिंडता, नायकीचे पळलिया अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचावरून वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही, परंतु ती वाचास माझ्या बाबतीत विचारांचा कल्पवृक्ष केली. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. माझ्या बुद्धीने जे देहाशी तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. ऐसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोल केवी मी जाणे, तरी अनुवादला धीटपणे उपसाहिजीची. त्याप्रमाणे से गुरूंच्या एक लीला आहेत, एक एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करावायचे मला कसे कळेल. असे असूनही बेडरपणे मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन. गुरु सांगतात की मी सांगतो तेवढं तुम्ही, मग गुरु आपल्याला जिथे नेऊन सोडायच तिथे सोडतात. तर गुरूंची आज्ञा हे आपल्या कलयुगातला धर्म आहे असं मला वाटतं. आता आपले कृपा प्रसादे भगवत ओवी पूर्वखंड विनोदे वाखाणी. एवढा वेळ मी आपल्या कृपेच्या प्रसादाने भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवींच्या छंदात वर्णन केला. प्रथमी अर्जुनाचा विदू, दुजी योगू विषदू, परी सांगुद्धीचे भेदू दाऊनिया. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे ते दाखवून दिला. म्हणजे बुद्धी ज्ञान याच्यासाठी आवश्यक आहे की बुद्धिवादित माणूस होऊ शकतो, पण जी बुद्धी कशी चालेल याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. बुद्धी वाईटे मार्गामध्ये वाईटे काम करायचं असेल तरी बुद्धी आवश्यक आहे, चांगल्या कामासाठी तर आहेच आहे. म्हणून बुद्धीपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व आहे की ज्ञान शहाणपण.
तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले, त्याची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गव्हरिले योग तत्व. तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तो चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढपणे अष्टांग योग सांगितला. त्याची षष्टा माझी प्रगट, आसना लागून स्पष्ट, जीवात्म भाव एकवट होती जेणे. ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते, तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून तो समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात उघड केले. तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती, त्या आघवीची उपपत्ती सांगितली षष्टी. त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करत असता मध्येच मरण आलेल्याची जी गती होते, तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला. तयावरी सप्तमी, प्रकृती परिहार उपक्रमी, करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारवी. त्यानंतर सातव्या आरंभी कार्य व कारण अशा दोन प्रकाराने प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केले. पाठी सप्त प्रश्नविधी, बोलणी प्रयाण समय सिद्धी, एवं सकळ वाक्यावधी अष्टामाध्यायी. नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला. या प्रकारे सर्व 7 प्रश्नांची उत्तरे देऊन 8व्यात ते प्रश्न संपवले. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढे मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो. ती अघवांची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्राव सातेशती तो एकलाची नवमी. आता भारताच्या 18 पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो, आणि गीतेच्या 700 श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, विहाला मग मी वाया गर्व का करू. म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यायलेला जो मी तो 9व्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता धरू. अहो गुळासारखे मालयाचे हे बांधे तरी एकाची रसाचे, परिस्वाद गोडीचे अन अन जैसे. अहो गुळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत, परंतु त्यांच्या गोडीमध्ये स्वाद जसे निरनिराळे आहेत. एक जाणून या बोलती एके ठाये ठाव जाणविती, एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी. त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत. ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जाणून त्याचे वर्णन करतात, तर काही अध्याय ठीकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असे समजवतात, व काही अध्याय जाणाव्यास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो, म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू, असे हे गीतेचे अध्याय आहेत. परंतु 9वा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे, तो देखील स्पष्ट करून सांगितला. महाराज ही सर्व आपली शक्ती आहे. अहो एकाची शाटी तपनली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाळूनी उतरली समुद्री कटके. एकाच्या वशिष्ठ ऋषींच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने म्हणजे विश्वामित्रांनी या जगाहून वेगळे जग निर्माण केले, एकाने नलवानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले. एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळींची सागरा ते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. एकाने म्हणजे मारुतीने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, अगस्तीने एका घोटात समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मीनले समरी. परंतु हे असो, येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगायचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे असे सांगावे लागते. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतात हाती. याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्या गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्याला पटेल. एवं 9ही अध्याय पाहिले, मी या मती सारखे वाखाणिले, आता उत्तराखंड उवायले ग्रंथाची ऐका. त्याप्रमाणे पहिल्या 9 अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका. जेथे विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती,
ते विदग्ध रसवृत्ती म्हणी पहिलं कथा. या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील. ती कथा चातुर्याने युक्त व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. देशी ये चेनी नागरपणे शांतू शृंगारते चिणे तरी ओविया होती लेणे साहित्यसी. मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांतरस शृंगार रसाला जिंकी व ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील. मूळ ग्रंथीची संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानियाला उचिता कवणभूमी हे न चोजवे. मूळ संस्कृत गीता ग्रंथांवर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हीचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही. जैसे अंगाचीने सुंदरपणे लेणी या अंगाची होय लेणे तेथे अलंकारिले कवण कवणे ही निर्वेचेना. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट ऐका. त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात, त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. उठावलिया भावारूप करिता रसवृत्तींचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. तैसे देशीयेचे लावण्य हिरोणे आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व. वरच्या ओळीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीता तत्व रचले, म्हणजे गीतेवर टीका केली. जो चराचर परमगुरु चतुर चित्त चमत्कारू तो एका यादवेश्वरू बोलता झाला त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ कृष्ण तो बोलला ते ऐका. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेणे अर्जुना आघवियाची मातू अंतःकरणे धडवता आहासी. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने काय भाषेत केले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू सर्व गोष्टीने अंतःकरणाचा धड आहेस. एवढं सांगितलं मला. काही ठीक आहे ना एवढं? हो अजून घेतलं तरी चालेल ते थोडं 10 श्लोक घेऊ का? बर. भूय श्री भगवान वाच भूय एव महाबाहो श्रो मे परमं वचः यत्यहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामेय. श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहो माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाची पाहिले तव टाचे नव्हे भले पुरते आहे. आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हेच आजमावणी पाहिले, त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे आढळून आले. घटी थोडेसे उदक घालीजे तेणे न गळे तरी वरिता भरीजे ऐसा परिसौन्य पाहिलासी तव परिसविजे ऐसेची होत असे. घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे. त्याप्रमाणे तुला ऐकून पाहिले तेव्हा तू आणखी ऐकावेस असेच वाटू लागले. अवचित यावरी सर्वस्व सांडीजे मग चोख तरी तोची भांडारी कीजे तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असं आढळून आले तर त्यालाच आपला खजिनदार करावा. त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहुणे बोली ते अत्यादरे गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा. त्याप्रमाणे सर्वांचा प्रभू जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांचे दाट फळी येते तैसा कृपाळूवांचा राव म्हणे ऐके गा महाबाहो सांगितलचे अभिप्राव सांगेन पुढती. त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाला अरे अजान बाहू अर्जुना ऐक सांगितलेलाच मतलब पुन्हा सांगतो. पै प्रतिवर्ष क्षेत्र पेरीजे पिकांची जवळ वाढी देखीजे यालागे नुबगिजे वाहू करिता. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. पुढत पुढती पुटे देता जोडे वाणीची अधिकता.
म्हणून सोने पंडू सीता शोधूची आवडे. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची कुटे दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढतो. अर्जुना, ते सोने शुद्ध करावेसेच वाटतं. तैसे एथ पार्था, तुझा आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही, कारण आम्ही आपल्या स्वतःच्या कार्याकरता बोलत आहोत. जैसे बाळका लेवविजे लेणे, तया शृंगाळा बाळ काही जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. अरे, मुलाला दागिने घालावेत, पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्यांना जाणते काय? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो. तैसे तुझे हित आघावे, जवळजवळ का तुझं फावे, तव तो अमुचे सुख दुणावे ऐसे आहे. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसं जसे तुला समजेल तसं तसं आमचा आनंद दुप्पट हो, अशी वस्तुस्थिती आहे. आता अर्जुना, असं हे विकडी मज उघड उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न उडे. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही, म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही. झाले 10. ताई, ताई 10 पसायदान. झाले. हो, पसायदान हा. घ्या ते. एक विश्व आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानही, जे खळांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्त धर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. उरती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ, येणेवरी अज्ञान देवो. सुखिया झाला. खूप छान ताई, जय खूप छान श्रीकृष्ण. वाचन केलं. बोला याच्यावर 2 शब्द. छान, मस्त केलं. भगवद्गीता हा कसा मार्गदर्शक ग्रंथ आहे. हा, म्हणजे कुठे बोलावं, कुठे बोलू नये, कोणाचं किती सहन करायचं, किती दूर लोटायचं. म्हणजे जसं अर्जुनाने अर्जुनाला बोध काय केलं की तू युद्ध कर, आणि दुर्योधनाला सांगितलं की तू युद्ध करू नको. म्हणजे केव्हा कुठे कसं वागायचं ही गीता आपल्याला शिकवते. गीता हा साक्षरयुक्त ग्रंथ आहे. बर. अजून कोणी गुरुचं बोलू महत्व इच्छिता? मला हा. बोला बोला ताई. नाही, गुरुचं महत्व असल्यामुळे मला फार छान वाटलं. माझं म्हणजे भाग्य की आज भाग्य आहे, खरंच आहे. गुरुला स्मरण करायला मिळालं मला. बरोबर आहे. अजून कोणी या विषयावर बोलू शकता? सगळेजण गीतेमध्ये अनम्यूट आहेत. हा, डायरेक्टली हँड रेज करा म्हणा किंवा आणि सगळ्यांना आपली वाटते. त्याच्यामुळे गीता सगळ्याला आपली वाटते, आईसारखी वाटते, म्हणून माऊली म्हटलंय, ज्ञानेश्वर माऊली. अगदी बरोबर आहे. हा, गीतेत दादा कुठला सोबत वाद आहेत नाही. वाटतं. हो, क्षमाताई, दादा सोबत आहेत वाटतं. त्यांनाही बोलू द्या. हा. आवाज येतोय. बोलतो का रुग्वेल? हा, येऊ बोलतो द्या म्हणतो. स्क्रीनवर त्यांना समोर. हा, बोलतो. हा, मी वाचलीच नाही ज्ञानेश्वर, आज पहिल्यांदा वाचते. प्रिंट आत्ता काढून आणलं पावणे 3ला. हो ना. आज पुण्याला जायचं नाही, पण रुग्वेल वेळ संपतोय पटकन. हाय, येऊ द्या समोर येतोय. लवकर. हो हो. हा, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. म्हणजे गीतेबद्दल म्हणजे आईकडून आता गीता ऐकत होतो मी. त्याच्यामुळे बरोबर मला आहे. काही थोडंफार ऐकायला मिळालं. तर गीतेमध्ये कसं सांगितलं की कुठल्याही 2 गोष्टी सांगितल्या नाहीये, की काही वाद नाही सांगितलंय, कुठल्या गोष्टीवर टीका नाही केली आहे.
बाकी ग्रंथ कसे काहीतरी त्याच्यावर कुठल्या तरी वाद सांगितलं एकच विशेष, पण गीतेत असं दोन गोष्टी सांगितल्या नाही, गोष्ट वाद नाही सांगितलं. आणि गीता अशी गोष्ट आहे की त्याच्यात कितीतरी लोकांनी त्याच्यावर टीका लिहिलेली आहे, दुसरा ग्रंथ लिहिलेला आहे. अगदी ज्ञानेश्वरांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत प्रत्येकाने गीतेबद्दल लिहिलेले आहे. आणि त्याच्यातला एक त्यांना जो आवडेल की कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग जे काही आहे तो प्रत्येक त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यात बरोबर. गीतेमध्ये. त्याच्यामुळे गीतातले जो आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे सांगितलं आहे की ज्ञान, कर्म, भक्ती हे सगळं एकत्रित आपल्याला समजा त्याचा एक समुच्चय आपल्या जीवनात आणण्यासाठी त्यांनी तो सांगितलं. जसं लोकमान्य टिळकांनी कर्मयोगावर लिहिलं की कर्माचं महत्व कसं. काही लोकांनी स्मरण योग सांगितला, काही लोकांनी भक्ती योग सांगितला. त्याच्या अशा प्रकारे गीतेमध्ये जे आहे ते आपला स्वधर्म जे आहे आपल्यासाठी काय उपयुक्त आहे, आपण काय घेऊ शकतो गीतेतून, हे त्याच्यात आपल्याला शिकायला मिळू शकते गीतेतून, असं मला वाटते. हे खूप छान दादा. आणि जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सहवासात राहायला पाहिजे, त्याचं श्रवण केलं पाहिजे बा. जसं सगुण असतो बा, देवाच्या सगुण रूपाच्या सोबत राहायला पाहिजे की ज्याच्या आपण सहवासात राहतो त्या आपल्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्यात येत राहतात, आपल्या स्पेशल काही करावं लागत नाही, असं एक मला वाटते की माझ्या अनुभवातून. बरोबर बरोबर, खूप छान. ठीक आहे, धन्यवाद. खूप दिवसांनी बोलायचंच होतं तुमच्याशी, या हो, निमित्ताने झालं. माझी इच्छा होती, आईला म्हटलं होतं मी एकदा, मला म्हणजे हा, बोलायला मिळाली, कसं आपल्याला कळते काय आहे बरोबर नाही बरोबर, आपलं, अगदी अगदी आणि बरोबर. थोडी हिंमतही वाढते थोडी. एखाद्या ठीक आहे, दिवशी असं धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल. नाही नाही नाही, एखाद्या दिवशी सब्जेक्ट एखादा तयार करून मग विवेचन करा. हो चालेल, हा, बिलकुल नक्की आवडेल मला. आवडतात विषय, आवडतच आहे म्हणजे बोलणं वगैरे हो ना. आवडतेच मला. हो, म्हणूनच म्हणलं एखादा विषय घ्या आणि बोला त्यावर. हो हो, नक्की नक्की, तुम्ही सांगाल नक्की करेल जेव्हा तुम्ही म्हणणार. नक्की नक्की. अजून कोणी बोलू शकेल? हो, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अजून कोणी बोलू शकतं? हँडरेस. सीमाताई बोला ताई. सीमाताई बोला. हा, जय श्री कृष्ण ताई. हम्म. सगळ्यांना जय श्री कृष्ण. क्षमाताईचं ऐकून एकदम छान वाटलं. आणि मला एक थोडस सांगावंसं वाटते की जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नाही तोपर्यंत गीता आपली ही गुरु, माता, पिता, बंधू सगळं काही गीता आहे. नमस्कार, जय श्री कृष्ण ताई. माता, पिता, बंधू जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत गीता आपली गुरु आहे, बंधू आहे, माता, पिता आहे, म्हणजे सगळे मार्ग दाखवणारी ही गीता आहे. त्याच्या मार्गावर जर आपण जर चाललो तर आपल्याला नक्की मोक्षपद प्राप्त होऊ शकते आणि आपल्या जन्माचं आपण सार्थक करू शकतो. अशी नक्कीच माझी एक अशी श्रद्धा आहे आणि अनुभव आहे की नक्कीच ताई, प्रत्येक नक्कीच. मार्गावर म्हणजे जाताना आपल्याला गीता ही सावध करते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक श्लोक आपल्याला सावध चल अशी दक्षता घेत असतो. प्रत्येक श्लोक बघा तुम्ही, बरोबर आहे. प्रत्येक याच्यात न सांगतात. कृष्ण आणि अर्जुनाला जसं सांगितलं की तो माया पाशामध्ये पडू नको, जसं कमळ पाण्यामध्ये राहते, चिखलामध्ये राहते आणि वरती आल्यानंतर ते किती स्वच्छ असते की नाही, त्याच्यावर ओढू देतो का तो चिखल, नाही. त्याप्रमाणे तुला संसारात राहा. असं हे बरोबर, गीतेचं सार. म्हणजे मी आतापर्यंत जितका अभ्यास केला तितकेतून मला एवढं एवढं लक्षात आलंय. गुरुजीकडनं मिळालं. नक्कीच लक्षात आलं नक्कीच. एवढं. इवन कुठलाही श्लोक आपण वाचायला घेतला की तो श्लोक आपल्यासाठीच आहे. आणि आपल्या कुठल्याही परिस्थितीवर असो, चांगला असेल, वाईट असेल किंवा मनस्थिती कुठली असेल, त्यावर अगदी अचूक आपल्याला उत्तर हे मिळतं. हे मात्र नक्की आहे त्या ठिकाणी. म्हणून आई म्हटलेलं आहे ना त्या गीतेला, कारण आईच माणसं आपल्या मुलाला किती चांगला मार्ग दाखवू शकते, ती आई आहे ना. बरोबर, म्हणून आई अगदी म्हटलेलं आहे गीतेला. बरोबर. छान धन्यवाद मला वाटलं. वेळ दिल्याबद्दल. नाही धन्यवाद. ना. अजून कोणी आहे? बोला ताई. एक एक जण बोला. शकुंतला ताई बोला. हो मीना ताई. हा. का? या अध्यात गुरुचं महत्व सांगितलं. जर गुरु पाठीमागा असेल तर, म्हणजे मुका जरी माणूस असेल तो ब्रह्माशी सुद्धा भाषण करू शकतो, वाद करू शकतो. इतकंच गुरुचं जर पाठबळ असेल तर तो काही करू शकतो. किंवा मी मूर्ख असून सुद्धा मी ज्ञानेश्वरी सारखं लिहू शकतो. असं म्हणजे गुरुचं
खूप महत्व सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये. बरोबर आहे. गुरुकृपा आणि असेल तर थोडासा सगळं करू गोडवारा पण केला. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं ते पण सांगितलं. पहिला अध्याय अर्जुन विषाद, दुसऱ्या अध्यायात सांख्य योग, तिसऱ्या अध्यायात कर्म सांगितलं, चौथ्या अध्यायात ज्ञान संन्यास योग सांगितला. असं म्हणजे 6, 7, 8, 9 अध्यायापर्यंत सांगितलं त्यांनी बर की काय सांगितलं या अध्यायामध्ये. बरोबर आहे. म्हणजे असं श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, असं तुकाराम महाराज पण म्हणे. बर असं ते गुरुचं महत्व सांगितलंय. छान ते छान. अजून कोणी आहे का? रामदास दादा आहेत का फ्री तुम्ही? दादा हो. हो नाही, फ्री आहात? मला फक्त सगळ्यांचं ऐकण्याची इच्छा फार होते, म्हणून मी श्रवण करतो. म्हणजे मी जसं असं म्हणतो की ईश्वर सगळीकडे आहे, सर्वांमध्ये ब्रह्मस्वरूपाने तो अस्तित्वात आहे, आणि ईश्वर कधी कुठल्या रूपाने येऊन आपल्याला सांगेल किंवा ज्ञान देईल हे आपल्याला कळत नाही. बरोबर. तसंच पहा, आजचाच दादा आले, अगदी अगदी म्हणजे बरोबर आहे. त्यांचे खरंच आहे. दादा आले, वेगळी गोष्ट सांगून गेले. बरोबर बरोबर, शकुंतला ताईंनी आपल्याला किती छान गुरुचं महत्व सांगितलं. तसं माझं फक्त सगळ्यांना विनंती अशी आहे की आपलं मत मांडा. बरोबर, आपलं मत आणि मन व्यक्त करा, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण जसं मी एक विशिष्ट सांगेल किंवा एक 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 गोष्ट सांगू शकतो, पण तुम्ही अनंत हस्ताने, अनंत मुखाने, अनंत बुद्धीने अनेक मुद्दे सांगू शकाल. तर माझं फक्त विनंती सर्वांना आजपासून ही आहे की सर्वांनी बोला. बरोबर, म्हणजे ज्यांना ज्यांना मनात जे जे काही गोष्ट भावना असतील त्या किंवा आपल्याला जे काही कळालं, बरं, तुम्हाला ती ज्ञानेश्वरी ऐकताना काय कळालं हे मात्र सगळ्यांना सांगा. बरोबर, तर म्हणजे माझं बरोबर. बाकीचं काही म्हणणं नाही, मी फक्त ऐकायला आलेलो आहे. बरोबर, तर तुम्ही बोला, मी ऐकतो. आणि न लाजता, न मनात आणता, किंतु परंतु न ठेवता, कारण बोलणारा परमेश्वर असतो आणि तो तुमच्या वाटे बोलत असतो. बरोबर, आणि माझी याच्यावर फार श्रद्धा आहे. बरोबर, म्हणजे माझी याच्यावर श्रद्धा आहे की सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यावर काय कळतं, तर एकच गोष्ट कळते की सर्व जग हे ब्रह्ममय आहे, ह्या गोष्टीचं ज्ञान होतं. म्हणून मी असं नेहमी म्हणतो की मी तो बावरा आहे, म्हणजे मी वेडा आहे, मला तर काहीच कळत नाही. मी फक्त सद्गुरूच्या चरणांचा वेडा आहे. बरोबर, बाकी मला काही माहित नाही, कारण तिथेच सर्व सुख आहे. तीच माझी माता आहे, तोच माझा पिता आहे, तोच माझा गुरु आहे, तोच माझं सर्वस्व आहे. आणि त्याच्या चरणी बसल्यावर एकच गोष्ट कळते, ती म्हणजे सर्वांठाई ते परब्रह्म अस्तित्वात आहे. बरोबर, त्यामुळे तुम्ही बोला, मी ऐकतो. आणि न लाजता बोला. मीनाताई पण काहीतरी बोलणार होते आज. मीनाताई नाही, शक्यतो तर दिसत नाही. मीनाताई बोलता? अजून कोणी? अजून कोणी बोलणार आहे? नाही दादा, कोणी नाही आहे समोर. चालेल, नाही कोणी. थांबूयात हा मग आपण. हो थांबूयात.